PS5 गेम घ्यायला गेलो आणि त्याची किंमत ऐकून धक्काच बसला. नमस्कार मित्रांनो, आज आपण सेलिब्रेट करणार आहोत आपल्या अंश दादाचा बर्थडे. चला तर मग सुरू करूया आजचा धमाल दिवस. सकाळी उठलो आणि सरळ निघालो सलून मध्ये, कारण आज दादा एकदम हिरो सारखा दिसायला पाहिजे. सलून मधून आल्यावर फ्रेश झालो, आंघोळ केली, नाश्ता केला आणि तयार झालो आजच्या स्पेशल दिवसासाठी. तर मित्रांनो, आम्ही चाललोय मुशीला PS5 नाही बघा. पप्पा मी असं दिसतोय का? असं घ्या ना दाद्या, कॅमेरा हलू नको. गुड्डूला सरप्राईज बघू. सरप्राईज आहे गुड्डूचा, कारण की आज त्याचा बर्थडे. तर बघू नंतर. चला. अंश दादाने सांगितलं मला PS5 व्हिडिओ गेम पाहिजे. व्हिडिओ गेमच्या स्टोअर काय माहित नव्हतं. मग गुगल मॅपवर टाकलं व्हिडिओ गेम स्टोअर, तर आम्हाला क्रोमा मध्ये दाखवत होतो व्हिडिओ गेम आहेत म्हणून. आम्ही पोचलो मुशी मधल्या क्रोमा मध्ये, पण तिथे काय स्टॉक नव्हते. ते म्हटले तुम्ही ऑर्डर द्या, मी 1-2 दिवसात स्टॉक अरेंज करतो. तर ठीक आहे म्हटलं, किंमत काय असेल? ते म्हटले 50 ते 60 हजारापर्यंत. एवढी किंमत ऐकून धक्काच बसला. म्हणजे आपल्या लहानपणी 500 ते 600 रुपयाला व्हिडिओ गेम भेटायच्या. मग आमचा प्लॅन चेंज. आम्ही ठरवलं काहीतरी वेगळं घेऊया. बर्थडे साठी त्याला एक छानसा ड्रेस घेतला. मग ज्या ठिकाणी ड्रेस घेतला त्याच्या फ्रंट साईडला एक गिफ्ट हाऊस होतं. त्या गिफ्ट हाऊस मध्ये व्हिडिओ गेम सुद्धा मिळत होत्या. मग त्या ठिकाणी आम्ही छानशी एक व्हिडिओ गेम घेतली. PS5 सारखी क्वालिटी नाहीये, पण आपण व्हिडिओ गेम टीव्हीवरती खेळू शकतो. बर्थडेची सगळी तयारी झाली होती, राहिला होता फक्त केक. मग आम्ही पोचलो कॅरेमिलाज केक शॉप मध्ये. इथे आम्ही आधीच ऑर्डर दिली होती स्पायडरमॅन थीम केक, कारण हा गुड्डूला केक खूप आवडतो. केक दिसायलाही भारी आणि टेस्ट तर जबरदस्तच. जर तुम्हाला बर्थडे, अॅनिव्हर्सरी किंवा कोणत्याही फंक्शन साठी कस्टमाइज केक हवा असेल ना, कॅरेमिलाज केक शॉपला अवश्य भेट द्या. इथे डिझायनर केक, कस्टम केक, पार्टीज केक, सर्व केक या ठिकाणी मिळतात. मोशीमधील जो शिव रोड आहे ना, ते स्कायडेक हॉटेलच्या खाली हे शॉप आहे. तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपल्या आवडीचा केक घेऊन जावा. पावभाजीचं थोडं सामान राहिलेलं घेऊन चाललो मग आम्ही घरी. आणि मग सुरू झाला खरा बर्थडे मोमेंट. सगळ्यांनी अंश दादाला ओवाळलं, आशीर्वाद दिले आणि शुभेच्छा दिल्या. मग त्यानंतर सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात अंश दादाने केक कट केला. आरव दादाने बॉम्ब पाडायचा प्रयत्न केला, पण त्याला काही जमलाच नाही. मग मी त्या बॉम्ब घेतला आणि फोडला. आणि मग सगळ्यांनी एकदम जल्लोषात गाणं लावून पार्टीला सुरुवात केली. गाणी, डान्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत धमाल. मग शेवटी बसलो सगळे जेवायला आणि सगळ्यांनी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. अशा प्रकारे आमच्या अंशदादाचा बर्थडे एकदम जल्लोषात साजरा झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.